हा लघुपट श्री छत्रपती शिवरायांना समर्पित आहे. अहो यशजी, तुम्ही सरहद्दीत कसा आला? कवी तुम्ही इथं कसा आला? अहो मी शिवरायांवर ग्रंथ लिहितो. कोणता? महाभारत? नाही, शिवभारत. अब तो ये मराठे मर जाएंगे. मामासाहेब, खजिन्याच्या किल्ल्या द्या. ए शिवाजी, देणार नाही. बादशाच्या व मुघलाईच्या अन्नाशी इमानदार असलेला माणूस आहे हो. तुझा मामा काय असला तसला मराठीशाही नाही, तर मुघलाईत मनसबदारी घेऊन ये. तुम्ही त्या बादशाची अन्नाशी इमानदार, आपल्याच गोरगरिबांचं रक्त खेचून त्या बादशाची इमानदार आहेत तुम्ही. कंबर कसून सांगतोय, तुझी मराठीशाही आम्ही मिळून कधीच उभी होऊ देणार नाही. शिवाजी, शिवाजी विसरू नको, मामा होता मी तुझे. अजिबात विसरत नाही मामासाहेब. आजी, मामासाहेबांच्या हातापायात मनामनांच्या बेळ्यात ठोका. यशोजा गद्दारी करतो काय? यशोजा गद्दारी नाही. महाराज, एवढं चिंतित कसं तुम्ही? अहो, कोणतरी येतंय असं मला वाटतंय. यशाजी, तुम्हाला आठवतंय आपण मामासाहेबांकडून कडेपठार जिंकला होता? अहो राजा, मग कसं विसरणार? आज पण इथेच एक इतिहास घडणार आहे. महाराज, लय दिवसाने चिंतेत दिसता. गोष्टच तशी आहे. आज आम्ही शिवाला भेटतोय. डोक्यावरील ती पगडी काढून सगळा स्वाभिमान अभिमान बाहेर ठेवून आम्ही आमच्या पुत्रास भेटलो. शिवबा, शिवबा. खूप दिवसांनी शिवबा, या ठाकडे पठार तुमच्या मामांकडून बघितला. त्यात तुम्ही किती दिवस ही मुघलांची व राजपुतांची तलवार वापरणार? आपलं काय तर स्वतःला घडवलं पाहिजे. ही खास कर्नाटकी फिरंगी तलवार कर्नाटकच्या पोर्तुगीजांनी बनवून खास तुमच्यासाठी. धन्यवाद आबासाहेब. आमचे कसले आभार मानतात? आभार माना ते तुमच्या आई जिजाऊ साहेबांचे. त्यांनी तुम्हाला असं घडवलं की आज तुम्ही इथे पोहोचलात. आपली हैंदवी स्वराज्याची मोहीम कुठवर आली? पूर्ण झाली आबासाहेब. पूर्ण झाली. आपले येसाजी व कवी परमानंद कुठे? कवी परमानंदाचं तर आम्हाला आश्चर्यच वाटतं. आणि यसाजी, त्याचं बळ तर असं की एके दिवशी हत्तीशी लढेल. हे आम्ही तुम्हाला लिहून देतो शिवबा. एके दिवशी यसाजी हत्तीशी झुंज घेईल. पर्यंत महाराज राजा मोहीम फत्ते झाली. भले शाबास यसाजी. मी तुमच्या पुढे ह्याचा वफादार आहे. अहो राजा, तुम्ही काय? तुम्ही आता सरसेनापती झालात. विजयी. त्याच्याच काही दिवसांनंतर आम्ही जावळीचा इलाका मारला आणि तिथे स्वराज्याचा भुवा पेटवला.
आपण आलात राज, आपण अख्खी जावळी जिंकली, बाकीची यसाची कंक जिंकल. भले शाबांक यसाजी कंकांनी जे त्यांचं कार्य करून सरसेनापती बनलेले, तुम्ही पण एके दिवशी मोठ्या पदावर जाल. तुम्ही यसाजी कंकांचे सख्य बंधू असल्या कारणे आम्ही तुम्हाला सन्मान म्हणून जावळीचा इलाका सांभाळायला देतो. आणि इथे येणारे आदिलशाहीचे हश्म तुम्ही उभे कापा, कुणालाच सोडू नका. जर आया बाया दिसल्या तर त्यांच्या समोर हात जोडा, पण जर कोणी तुमच्यावर तलवार उगारली तर त्यांनी परत तुमच्याकडे बघू नये अशी त्याचे हाल करा. आणि जर अफजल खानासारखे मोठे मोठे सरदार आदिलशाहीचे आले तर सरळ खांडोळी करा, पण आपल्या स्वराज्याचं रक्षण करणं विसरू नका. जीवाची बाजी लावा आणि आपलं स्वराज्य जिंकवा. हर 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 महादेव, हर 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 महादेव, हर 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 महादेव. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. हर 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 महादेव, हर 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 महादेव, जय भवानी. आणि तेव्हाच आबासाहेबांची अफजल खानाविरुद्ध लढा देताना आठवण आली की कसे त्यांना कैद केले होते. निजामशाहीचा मान राखण्यासाठी अफजल खानास गर्दी मिळवावी. हाच अफजल खान मोहम्मद शहा.
अफजल खान शस्त्रावर वार करू नये ही मराठ्यांची रीत आहे आणि ती आम्ही कधीच मोडणार नाही. म्हणजे अफजल खान बहुत ज्यादा चालाकी कर रहा था तू. कुत्ते की मौत मरेगा अब तू. भटाराचा सरदार झाला तरी कुत्र्याशी मैत्री काय गेली नाही वाटतं अजून. शहाजी तानाजीराव, आपण एवढे उशिरा का आलात? राजा आत्ताच मोहिमेवरून आलोय. आता सरळ तिथं बघवा. तानाजीराव, आपण पुढचा विचार करता पण आता सध्या आत्ताची परिस्थिती अफजल खान स्वराज्याकडे चालून येतोय. त्याला हरवण्यासाठी आपण जावळी जिंकलो. अख्खा कोकणात भगवा रावला. आता फक्त उरलंय ते प्रतापगड. आता प्रतापगडाच्या पायथ्याशी आपण अफजल खानासमोर पण अफजल खान काय सांगायला खूप छान युक्ती केली तानाजीराव. आम्ही घाबरलो तसं सांगितल्यावरती त्यांना वाटेल की आता शिवाजी कमजोर पडला आणि ते आपल्यावरती आरामात स्वारी करतील आणि आपण त्यांचा वध करू. बहिर्जींना आपण आणि मग बहिर्जी नाईक यांनी यसाजी कंक सरसेनापती यांचे बंधू कोंडाजी कंक यांच्यासोबत एक भारूड गायलं आहे, ज्यात त्यांनी आपल्या स्वराज्यातली सध्याची परिस्थिती मांडली आहे. हे 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 हा हे ना हा है ना हा है. अरे अफजल खान दगाबाज करतो पाठीवर वार ना. अरे करू दे की अफजल खान दगाबाज करतो पाठीवर वार आणि मग हे राज करणार अफजल एका घावात ठार. राज करणार अफजल एका घावात ठार. हे घावात ठार घावात ठार. अरे घावात ठार घावात ठार. हे राज करणार अफजल एका घावात ठार. अहो काय सांगता नाही. अरे मग काय गड्या हो, अफजल येणार हाय गडी. शिवबा सह्याद्रीचा वाघ आणि शिवरायांनी युक्ती केली. शिवरायांनी काय केलं महाराज, काय केलं? अहो शिवरायांनी आता युक्ती केली. काय केली? युक्ती केली र 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 युक्ती केली र. बघा 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 युक्ती केली शिवरायांनी, युक्ती केली महाराजांनी, युक्ती केली राजांनी काहीतरी युक्ती केली. अफजोल्याची हत्तीने मेली, बडी बेगमाता चिंतित केली. शिवरायांनी युक्ती केली, शिवरायांनी युक्ती केली. विश्वा घालून हातडी काढून त्याला मारावा. 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 हो अरे म्हणून म्हणतो अफजल खान
पाठीवर वार आणि मग ए राज करणार अफजल एका घावात ठार ए राज करणार अफजल एका घावात ठार ए घावात ठार घावात ठार अरे घावात ठार घावात ठार ए राज करणार अफजल एका घावात ठार 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 हो मग आम्ही तानाजीरावांस सर्व योजना सांगितली. तेव्हा आमच्यासोबत संभाजी कावजी, काताजी इंगळे, कोंडाजी कंक, यसाजी कंक, कृष्णाजी गायकवाड, सुरजी काटंगे, त्याचप्रमाणे जीवा महाला, विसाजी मुरंबाग, संभाजी करवर आणि इब्राहिम सिद्दी हे आमच्यासोबत असतील. आणि तानाजीराव व अनेक मावळे हे 14 घटिका झाडांमध्ये लपलेले असतील. जर थोडी पण हालचाल झाली तर शत्रूस आपली बातमी कळू शकते. आणि त्यासोबतच सईबाई यांचं निधन झालं. तानाजीराव, आपण नेहमी म्हणतो की हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. आणि आम्ही श्रींचे दर्शन घेऊन आज ह्या कलियुगातील हिरण्यकश्यपूला मारायला जात आहोत. तानाजीराव, हर 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 जय भवानी, हर हर. शिवाजी महाराज यही है क्या? यही है क्या शिवाजी? शिवाजी राजे मतलब ये? खान साहेब हेच आहेत का? हा अफजल खान मोहम्मद शाही हेच का? हा अफजल खान साहेब आमचे वडिलांचे मित्र हेच का? हा अरे फालतू जंग का उत्साह रखने वाले, धर्म का रास्ता छोड़कर बुरी राह पर क्यों चलते हो? आदिल शाह, कुतुब शाह और महाबली दिल्ली पति की सेवा नहीं करते और मन में घमंड रखते हो. आज मैं तुम्हें सजा देने आया हूँ. आप बादशाह के किले लेते हैं, मुल्क लेते हैं और खजाना लूटते हैं. यह सब क्या है? मुझे किले दो और लालच दूर करो. मुझे शरण आ जाओ. शिवा, ये आपने भी लिए. खजाना मुगल भी लूटते थे, वह भी आपने लूटा. हमारे किले लिए है, हमें दे दो. बादशाह ने आपको बुलाया है. तुम्हारा हाथ पकड़ के बीजापुर लेके जाऊंगा. बादशाह के सामने तुम्हें झुकाऊंगा और बादशाह से तुम्हें मनसब दिलाऊंगा. बादशाह का परवाना कहाँ पर है? अगर हमने किले बादशाह को दिए तो बादशाह हमें क्या देंगे? अगर परवाना है तो हमें दे दो, हम हुकुम बरदार रहेंगे. परवान्याचं काय करशील? माश्याला हात दे, खानाला समोर ये. आम्ही आहो पाचसायाचे उमराव. तुम्ही काय बोलिता गोविंदराव? परमाना असेल पाचसायाचा, सिका मजला ताव, गड आणि मुलूक देईन ठाव. तुम्ही खानाला भेटा, मनातलं कपट टाकून द्या. खान पाठशाहीचा कर आम्हास माफ का करतील? असो, तथापि तुम्ही म्हणता तरी आम्ही खानाचे पोटात डोय घालिलो. त्यांनी तकसीर माफ कराई.
अरे शाहजी के फर्जंद, बेटा अपना घमंड छोड़कर अपना हाथ मेरे हाथ में दो। आओ गले लग जाओ। हा वार तुला करतो, तो घे मला धर। गुन्ह्याला माफी. इंग्रजांकडून बंदुकी आणतात आणि आमच्यावर हल्ले करतात. अच्छा. मिळालीच पाहिजे.